आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन 2 दिवस उलटून गेले। मात्र ज्यांनी हा दहशतवादी सैतानांचा आतंकी थैमान प्रत्यक्षात पाहिला ते मात्र अजूनही हादरलेलेच आहेत। दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळ्यांनी ज्यांच्या जवळच्यांच्या रक्तामासाच्या माणसांचा बळी घेतला, दहशतवाद्यांनी त्यांना कसं टिपून टिपून मारलं याचं भयान वास्तव सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या थरकाप उडवणाऱ्या आठवणी। विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून तुम्ही ते काय वाचा। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आदर म्हटली। त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ। हिंदू के सारे जेंट्स को गोली से मार दिया। अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या भयंकर आठवणी त्या ऐकताना आपल्याही अंगावर भीतीनं काटा उभा राहतो। या प्रत्यक्षदर्शींनी काश्मीरला पहलगामच्या स्वर्गामध्ये दहशतवादी सैतानांना अगदी जवळून पाहिलं। मृत्यू अगदी काही अंतरावर हातामध्ये AK-47 रायफली घेऊन उभा होता। सुदैवानं ते बचावले, मात्र त्यातल्या कोणी आपला नवरा गमावला, कोणी काका, तर कोणी जन्मदाता बाप। डोंबिवलीच्या रुचा मानेनं सांगितलेली ही हृदयद्रावक आपबीती। तिच्या डोळ्यांसमोर क्रूर दहशतवादी सैतानांनी तिच्या 2 काकांना आणि वडील अतुल मोने यांना सुद्धा गोळ्या घालून ठार मारलं। कोण हिंदू कोण मुस्लिम असं दहशतवाद्यांनी विचारल्याचं तिनं सांगितलं। विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला, तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं ते बोलताच त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बाळासमोर। ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे, तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। आमच्या समोर आमच्या 3ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। पुण्याला राहणाऱ्या संगीता गणबोटे यांचं कुंकूच या हल्ल्यात हिरावलं गेलं। त्यांचे पती कौस्तुभ गणबोटे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। संगीता यांनी जे धक्कादायक अनुभव सांगितले ते ऐकून सगळ्यांचंच मन सुन्न झालं। जीव वाचवण्यासाठी त्यांनी कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबरचे नारे दिले। आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। तुम्ही ते काय वाचा। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आदर म्हटली, तर त्यांनी आमच्या माणसांना मारलं। सुरतच्या लहानग्या नक्ष कलाकियाच्या वडिलांना सुद्धा दहशतवाद्यांनी त्याच्या डोळ्यासमोर गोळी घातली। हिंदू आणि मुस्लिमांना वेगवेगळं करून दहशतवाद्यांनी कलमा पढायला लावला। ज्यांना कलमा पडता आला नाही त्यांना गोळ्या घातल्या असं नक्षने सांगितलं। एक ने आके बोला मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स खाली। और बाद में हिंदू के सारे जेंट्स को गोली से मार दिया। जब पापा को गोली लगे मैं था ही, मतलब मुझे दिखा ही नहीं। एक गोरा सा था, दाढ़ी थी उसकी, ऊपर टोपी पहनी थी, वो मोमेडियन जैसी टोपी होती ना उसकी, ऊपर कैमरा था। भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून या दहशतवादी सैतानांचं समाधान झालं नाही, तर या क्रूर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी त्यांनी आपल्या टोपीवर गोप्रो कॅमेरे लावले होते। डोंबिवलीच्या हर्षल लेले यांनीही त्याला दुजोरा दिला। हमने 2 लोगों को देखा, लेकिन चलने के आवाज से हमें लग रहा था कि और लोग हैं दूर में।
पर हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से जितना दिख रहा था हमें, तो 2 लोग तो मैंने खुद देखे। जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा। पहलगाम मधील हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या या थरकाप उडवणाऱ्या आठवणी, या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले, मात्र या भयान आठवणी आयुष्यभर त्यांना विसरता येणार नाही आणि आपल्यालाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।